सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा जर तुम्ही देत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण गव्हर्नमेंटने इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक घोषणा केलेली आहे. घोषणा काय आहे, कशा पद्धतीने आहे, सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इयत्ता 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे, ती होणार आहे 26 एप्रिल 2026 रोजी. आता या परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे, ते प्रवेशपत्र जाहीर झालेलं आहे. आता हे प्रवेशपत्र जर तुम्हाला मिळवायचं असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने ते प्रवेशपत्र मिळवू शकतात? कुठून हे तुम्हाला मिळणार आहे? प्रवेशपत्र आल्यानंतर, तुम्ही बघितल्यानंतर त्यातलं काय-काय तुम्हाला चेक करायचंय, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे? तो गव्हर्नमेंटचं हे एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे स्कॉलरशिपची, त्याच वेबसाईटवर. ठीक आहे? मी वेबसाईट सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. परंतु प्रसिद्धीपत्रक असं आहे, की 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेला प्रवेश पत्रक जे आहे किंवा ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो, ऍडमिट कार्ड म्हणतो, ते ऍडमिट कार्ड काढून दिलेलं आहे गव्हर्नमेंटने. आता हे जे ऍडमिट कार्ड आहे, हे ऍडमिट कार्ड शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध आहे आणि याची जी प्रिंट आउट आहे, ती प्रिंट आउट मुख्याध्यापकांनी काढायची आहे आणि ती लगेच शाळेतल्या तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना वाटप करायची आहे. ठीक आहे? तो येत्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला हे प्रवेशपत्र जे आहे, ते प्रवेशपत्र मिळणार आहे आणि ते प्रवेशपत्र तुम्हाला मिळालं की 26 एप्रिल 2026 रोजी होणारी जी काही एक्झाम आहे, त्या एक्झाम मध्ये तुम्हाला बसता येईल. आता शाळा कशा पद्धतीने हे प्रवेशपत्र डाउनलोड करते, तर हे वेबसाईट आहे आपली. या वेबसाईटवरनं, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, ज्याच्यावरनं आपल्याला सगळ्याच्या सगळ्या स्कॉलरशिपच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कळत असतात. ठीक आहे? ज्या काही अपडेट्स असतील त्या इथनं येत असतात. त्या वेबसाईटवर गेले की तुम्हाला अशा पद्धतीने स्कूल लॉगिन बघायला मिळतं. त्या लॉगिनचे जे काही क्रेडेन्शियल्स असतात, म्हणजे लॉगिन आयडी आणि पासवर्ड जो असतो, तो स्कूलकडे असतो, प्रत्येक शाळेकडे असतो. शाळा ते टाकते, शाळा लॉगिन करते आणि मग शाळेला ते जे काही प्रवेशपत्र आहेत ते अवेलेबल होतात आणि अशा पद्धतीचं प्रवेशपत्र जे आहे ते तुम्हाला शाळा देत असते प्रिंट आउट काढून. ठीक आहे? मग आता याच्यामध्ये तुम्हाला ते प्रवेशपत्र आलं. आता हे जुनं आहे. ठीक आहे? हे जुनं वालं एक जे आमच्याकडे होतं, त्यातलं आम्ही फक्त हे टाकलेलं आहे. ठीक आहे? तर आता इथे तारीख बघाल, सगळ्यात पहिले तारीख बघायची, इयत्ता बघायची. आता या वर्षी पहिल्यांदा 4थीला आणि 7वीला परीक्षा आहे. पूर्वी होती, पण आता गेल्या बऱ्याच वर्षांपासून 5वी आणि 8वीची जी काही स्कॉलरशिपची परीक्षा होती, ती आता या वर्षी चेंज झालेली आहे आणि 4थीला आणि 7वीला केलेली. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं काय बघणार आहात तुम्ही, इथे तारीख बघायची. इथे तारीख काय यायला हवी? इथे तारीख यायला हवी 26 एप्रिल 2026. ठीक आहे? त्याच्यानंतर इयत्ता तुमची 4थी किंवा 7वी जे काही असेल ते इयत्ता येईल. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर हे तुमच्या शाळेचं नाव आहे का? त्याच्यानंतर हे इथे जे आहे दुसरं सेंटर नेम जे म्हटलेलं आहे, सेंटर नेम म्हणजे तुम्ही कुठल्या शाळेमध्ये किंवा कुठल्या सेंटरला जाऊन परीक्षा देणार आहात ते नाव. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय चेक करायचंय, तर इथे तुमचं नाव, स्टुडंटचं नाव, आईचं नाव, तुमचं जेंडर हे इथे येणार. आईचं नाव इथे येणार, जेंडर इथे येणार, तुमची कॅटेगरी इथे येणार. ठीक आहे? ह्या 3 गोष्टी तुम्हाला इकडे पहिले चेक करायचा आहे. फोटो जो असणार आहे, ह्या इथे विद्यार्थ्याचा स्टुडंट फोटो असणार आहे. तो फोटो तुम्हाला बघायचा आहे, नक्की तुमचाच लागलाय का, की दुसऱ्या कुठल्या विद्यार्थ्याचा फोटो चुकून लागलेला आहे. ठीक आहे? तुमच्याच आईचं नाव आहे का, हे तुमचंच नाव आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचंय सीट नंबर. हा सीट नंबर थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ऐन वेळेला ज्या वेळेला तुम्ही एक्झामला जातात त्यावेळेला आपला बऱ्याचदा गोंधळ होतो. त्याच्यामुळे आपल्याला सीट नंबर थोडासा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचा आपला मीडियम, कुठल्या मीडियम मध्ये आपण पेपर देणार आहोत, मराठीत देणार आहोत की इंग्लिश मध्ये देणार आहोत. ठीक आहे? त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ चेक करायची आहे. ठीक आहे? DOB, डेट ऑफ बर्थ चेक करायचे आहे. त्याच्यानंतर एक्झामची जी तारीख आहे ती पुन्हा इथे असणार आहे. एक्झामचा वेळ इथे असणार आहे. पेपरचा नंबर इथे असणार आहे, पेपर 1, पेपर 2. मग पेपर 1 असेल तुमचा फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स, पेपर 2 असेल तुमचा थर्ड लँग्वेज आणि इंटेलिजंट टेस्ट. ठीक आहे? ह्या दोघही यांच्यामध्ये 75 प्रश्न असणार आहेत 150 मार्कांसाठी. अशा पद्धतीने ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही सगळ्या चेक केल्या की मगच तुम्हाला ते प्रवेशपत्र जे आहे ते सांभाळून ठेवायचे. ठीक आहे? शक्य झालं तर त्याच्या 1-2 वेगळ्या वेगळ्या कॉपीज काढून ठेवा, झेरॉक्स कॉपी काढून ठेवा, जेणेकरून काय होईल, आता तुम्हाला जर ते मिळालं 1 महिन्याभरामध्ये, तुम्ही विद्यार्थी इतके धांदरट असतात की बऱ्याचदा त्या हरवून टाकतात. त्याच्यामुळे काय करायचं, छानपैकी मस्त त्याला एक झेरॉक्स काढायचा आणि तो झेरॉक्सचा सेट आई बाबांकडे व्यवस्थित ठेवायला देऊन द्यायचा. ठीक आहे?
जेणेकरून तो जो काही सेट आहे आपल्याकडे राहणार आहे. ठीक आहे, एक्झामच्या वेळेपर्यंत आपल्याला हे सांभाळून ठेवायचं आहे. एक्झाम नाही, ऍक्च्युअली रिझल्ट पर्यंत आपल्याला हे सांभाळून ठेवायचं आहे. आता 26 एप्रिलला एक्झाम म्हटल्यावर आपल्या हातात वेळ उरला 1 महिन्यापेक्षा पण कमी. आतापर्यंत आपला अभ्यास बराच झालेला आहे. रिव्हिजनची वेळ आता ही आहे. मग रिव्हिजन करताना सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी असते ती असते टेस्ट सिरीज सोडवणे. ठीक आहे, तर याच्याच करता इग्नाइट पाठशालाकडनं आम्ही घेऊन आलेलो आहोत टोटल 10 टेस्ट. ठीक आहे, आता ह्या ज्या टोटल 10 टेस्ट आहेत त्या कशा होणार आहेत? पेपर 1 च्या 5 टेस्ट, पेपर 2 च्या 5 टेस्ट आणि ह्या टेस्ट सुरू होणार आहेत 1 एप्रिल पासून. 1 एप्रिल पासून आपल्याला एका दिवसाआड 2 दिवसाआड वेगळे वेगळे पेपर जे आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत, सोडवायला मिळणार आहे. मध्ये तुम्हाला वेळ दिलेला आहे जेणेकरून जो पेपर तुम्ही सोडवलाय त्या पेपरचा अनालिसिस तुम्हाला करता येईल आणि ते अनालिसिस झालं की तुम्हाला त्या पद्धतीने पुढचा पेपर जो आहे तो देता येईल. आता ही जी टेस्ट आहे ही स्कॉलरशिपच्या एक्झाम प्रमाणे तुमची टेस्ट होणार आहे. जशा जशा पद्धतीचे स्कॉलरशिपला प्रश्न असतात तशाच पद्धतीचे इकडे पण प्रश्न असणार आहेत. ऑनलाईन ही टेस्ट होईल, तुम्हाला तुमच्या घरातनं देता येईल आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही टेस्ट सिरीज जी आहे ती आपली होणार आहे. आता या टेस्ट सिरीजची सगळ्यात मोठी गुड न्यूज असं आपण म्हणूयात त्याला, की टेस्ट सिरीजची किंमत जी आहे ती फक्त 99 रुपये आणि त्याही पेक्षा फायदेशीर असं की जे जुने स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहे इग्नाइट पाठशालाचे त्या विद्यार्थ्यांनी ओल्ड 50 OLD50 हे कुपन कोड जर यूज केलं तर त्या विद्यार्थ्यांना ही जी टेस्ट आहे ही 50% सवलतीत बघायला मिळणार आहे, सोडवायला मिळणार आहे. ठीक आहे, तो अशा पद्धतीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना सुद्धा ह्या टेस्ट सिरीजचा लाभ घेऊ द्या. थँक्यू.